नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, मका, हिरवी मिरची, आले आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत. आज अकोला बाजारात लाल तुरीची आवक कालच्या तुलनेत 191 क्विंटलने वाढून 1223 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 590 रुपयांनी वाढून 8090 रुपये प्रति क्विंटल झाले. तर मूर्तिजापूर बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत 50 क्विंटलने वाढून 300 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 10 रुपयांनी घटून 7460 रुपये प्रति क्विंटल झाले. लातूर बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत 460 क्विंटलने घटून 461 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 50 रुपयांनी वाढून 7900 रुपये प्रति क्विंटल झाले. आज सांगली बाजारात लाल मक्याची आवक कालच्या तुलनेत 5 क्विंटलने वाढून 110 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 2550 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. तर चाळीसगाव बाजारात मक्याची आवक कालच्या तुलनेत 25 क्विंटलने वाढून 85 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 15 रुपयांनी वाढून 2200 रुपये प्रति क्विंटल झाले. नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या तुलनेत 149 क्विंटलने घटून 14 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 2150 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. आज छत्रपती संभाजीनगर बाजारात हिरव्या मिरचीची आवक कालच्या तुलनेत 13 क्विंटलने वाढून 80 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 400 रुपयांनी घटून 1750 रुपये प्रति क्विंटल झाले. तर नागपूर बाजारात लोकल हिरव्या मिरचीची आवक कालच्या तुलनेत 150 क्विंटलने घटून 450 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी घटून 4250 रुपये प्रति क्विंटल झाले. रत्नागिरी बाजारात लोकल हिरव्या मिरचीची आवक कालच्या तुलनेत 5 क्विंटलने वाढून 21 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी वाढून 5000 रुपये प्रति क्विंटल झाली. आज अकोला बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 25 क्विंटलने वाढून 55 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर हा 9000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. तर नागपूर बाजारात लोकल आल्याची आवक कालच्या तुलनेत 120 क्विंटलने घटून 600 क्विंटल झाली होती. मात्र सरासरी दर 10750 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले. छत्रपती संभाजीनगर बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 10 क्विंटलने वाढून 20 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 1250 रुपयांनी वाढून 7500 रुपये प्रति क्विंटल झाले. आज अमरावती बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 150 क्विंटलने घटून 111 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 4500 रुपयांनी घटून 6000 रुपये प्रति क्विंटल झाले. तर छत्रपती संभाजीनगर बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 261 क्विंटलने वाढून 970 क्विंटल झाली होती. तसंच सरासरी दर 1100 रुपयांनी घटून 4000 रुपये प्रति क्विंटल झाले. सांगोला बाजारात भगवा डाळिंबाची आवक 1128 क्विंटल स्थिर राहिली होती. तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी घटून 7000 रुपये प्रति क्विंटल झाले. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेत असतो. हा आढावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ॲग्रोवनला आत्ताच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.